भामरेची पोलीस स्टेशन मधील आत्महत्या हा सिस्टीमचा बली होता. त्याची तुम्ही इन्क्वायरी करू शकता. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की माझ्या पथकाच्या निगेटिव्ह गोष्टीच का समोर आणल्या जातात. पत्रकार परिषदेत ठेवलेला बॉम्ब हाताळण्याची हिंमत फक्त माझ्या जवानांनी दाखवली. तो बॉम्ब फेक होता. पण जीवावर उदार होताना आधी हे कुणालाही माहित नव्हतं. शिवाय पेटलेली दंगल आटोक्यात आणण्याचं काम सुद्धा माझ्या जवानांनी केलं. ते कसं केलं हे आम्ही सांगायला नको. पण सर, एखाद्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलेलं नसतानाही माझे जवानच्या हिमतीने त्या संकटाला सामोरे गेले. त्याचं डिपार्टमेंटला काहीच वाटत नाही. स्क्वॉड आता पूर्ण तैयार आहे. 1 महीने के अंदर आपण सरकारला एक उत्तम अँटी टेररिस्ट स्क्वॉड देऊ. सर प्लीज, आता तोंडाशी आलेला घास काढून घेऊ नका. ओके सर, ओके सर, मी लगेच निघतो. होय आम्ही सगळेच. पण सर मला म्हणायचं होतं. ओके सर. कोण होतं सर? होम डिपार्टमेंट. करणचं पथक तिथे नेण्यास ते इच्छुक आहेत. पण सर, पथकाविषयी जनमानसात डिपार्टमेंटची इमेज जनमानसात सुधारण्याची ही एकच संधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण सर, आता प्रश्न नाही, फक्त उत्तरं शोधायची. त्यांच्या ऑर्डर्स आपण नाकारू शकत नाहीत. करण, तू तुझं पथक घेऊन तातडीने तिथे पोच. ही एकमेव संधी आपल्याला नाकारून चालणार नाही. येस सर. ऑल द बेस्ट. Zone 1, come in. सर आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहोत सर. येस सर. नाही, नो सिग्नल्स राईट नाव सर. बट सर वेटिंग फॉर ऑर्डर सर. अतिरेकी घुसल्याची घटना घडलेली आहे आणि आम्ही ये लोग हमसे पहले कैसे? सबसे तेज चॅनल है सर. ब्रेकिंग न्यूज साठी धावणारच. ओए हटाओ इनको. हो, मीडिया वाला हात लावू नका. हटाओ पीछे. मो पीछे पीछे. चला चला चला. ध्यान रहे, ऐसी सिचुएशन में एक भी गलती यानी जान से हाथ धोना. सर, हम अपने वतन पे मर मिटने के लिए तैयार हैं जल्दा. ओ यार, सब मर मिटेंगे तो उन्हें मारेगा कौन? जान रहे, हमें मरना नहीं मारना है. आप सिर्फ ऑर्डर दीजिए सर. एक एक को पकड़ के बाहर लाएंगे, जिंदा या मुर्दा. चलो पोजीशन लो. आधे उधर जाओ, आधे इधर चलो. बाकी मेरे पीछे आओ. काय? नाही ते मी तुमच्या पिछे, ते माझ्या पिछे, म्हणजे आम्ही सगळे तुमच्या पिछे. Shut up. Move. पहले उनकी पोजीशन का अंदाजा लेना होगा. यस सर. कम ऑन मूव. अरे चुप. अंदाज ही नहीं आ रहा पुलिस की पोजीशन का. सिर्फ यहाँ भाग रहा है बस. शिट. सर ओए क्या चल रहा है? सर, सर पोझिशन चेक करतोय सर झोपायच्या. चुप चुप, उगाच आपण इथे आलो. सर वरच्यांच्या ऑर्डर आलेत ना, ते फक्त त्यांना वेडा टाकायचंय सर. तोपर्यंत झोप आली तर सर, म्हणून पोझिशन चेक करतोय सर. साहेब तुम्हाला असं बघवत नाही. खुर्ची देऊ बसायला. कुठे काही विचारतो काय? चल चल तिकडे. सर, मेल्यावर किती पैसा मिळणार? काय? हो सर, पोलीसवाले आपल्या अख्ख्या सर्व्हिसमध्ये जेवढे पैसे कमवू शकत नाहीत तेवढे आपल्याला मेल्यावरच बघायला मिळतात. मॅडम, मेल्यावर बघाय कसं मिळणार? हो सर, जर जवानांना मेल्यावर द्यायला पैसे आहेत तर ते जिवंतपणीच का देत नाहीत? अब हमारी डिमांड्स लोगों तक पहुंचाने का समय आ गया है. साहेब, माझ्यासाठी एक क्वार्टर मागवा. भीती वाटते. दारू पिएगा तू? दारू पिएगा तू? सुरक्षित वाटते म्हणून इथे आलो तर इथेच अडकलो. देखो, हम 1 से 10 तक गिनेंगे. तब तक हाथ उठा के बाहर आ जाना, वरना आम्ही 11 ते 20 बोलू. नाही ते काय सर, 1 ते 10 म्हटलं ते बाहेर नाही आले तर आपण पण तयार पाहिजे ना. 11, 12, 13, 14 बोलायला. तो स्विच चुप रहोगे? ठीक आहे, तुम्ही बोला. ते 1 ते 10. क्या हम जान सकते हैं आपकी डिमांड्स क्या है? हा, ते काय सर, थोडा पगार वाढवा आणि भत्ता पण वाढवला तर बरं होईल. आणि पोरा जर रूम मिळाली ना, आई शपथ. क्या हम जान सकते हैं आपकी डिमांड्स क्या है?
गुवाहाटी पोलीस स्टेशन मध्ये अपनी काही मांग अतिरेकी सरकार घुसलेले के आहेत. सामने त्याची घटना रखने के आपण इथे लिए घडलेली आतंकवादियों ने बघता. या सिर्फ और घटनेला सिर्फ जबाबदार हमारा कोण आहे चैनल आम्ही चुना है. विचारण्याचा हमारा प्रयत्न चैनल करतोय. पण एकमात्र ऐसा जो चैनल है जो आतंकियों को हीरो बनाता है. हाँ? ए कट कर. अरे क्या है, क्या बघ रहे हो? अरे तुमच्या या करणीनं ना तुम्ही त्यांना हिरो बनवाल आणि लोक त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून घेऊन जातील. हो जा ना आपलं काम करा ना. तेच सांगतोय, आम्हाला आमचं काम करू द्या. चला निघा इकडनं. अहो, 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 ऐका, अहो, 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 ऐका. अहो, अहो, ऐका, अहो, अहो. ओय, की होया साहेब हा बघा पाकिस्तानी एजंट. का सब बघतोय. चुप चुप चुप. ओय तेनू कैसे पता ये पाकिस्तान का एजेंट है. साहेब त्याच्या हॉटेलमधल्या सर्व वस्तूंवर ISI लिहिले सर. ओए कुत्ते, वो ऐसा है और होटल वाला ऐसा है, अलग होता है. अलग है. ओए तू इतने की कर रहा है. वो ऑर्डर लेने आया था. तो लिखले 1 किलो बिर्याणी. और क्यों क्यों. साहेब आपण अतिरेक्याने वेडा घातलाय. त्यांचं खाणं पिणं बंद केलं. आता त्यांना खाणं पिणं द्यावं लागणार आणि ते बिर्याणी शिवाय काय खात ओए नाही. शट अप शट अप. ओए साहेब बिर्याणीचं काय त्याचं काही ते आपण बघू. लेग पीस की होया. एक मिनिट सर 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 हा पांढरा रंग आहे ना. पांढरा ओए ये सफेद निशान क्यों. लढाई आधी शरणागती. नाही सर SSV माघार. अहो युद्धबंदी कधी डिक्लेअर होईल सांगता येत नाही. त्याआधी आपणच तयारीत असलेलं बरं. ओए कोते, ये बंदूक के सफेद निशान लगवाने दे वास्ते नहीं, फायर दे वास्ते होती है. चलो सबको एक कोने में लेके जाओ. चुप आवाज नहीं. आवाज नहीं बोला ना. ए चुप. चलो अपने अपनी पोजिशन लो. जवान क्या. क्यों बुलाया सर. घर पे जाना है. और शट अप. तुम और तुम पीछे के दरवाजे से अंदर जाना. Yes, sir. ध्यान रही, गोली सिर्फ कमर के नीचे चलनी चाहिए. नको तिथे गोळी लागली तर. ओए मूव. फायरिंग बंद हो गई. गोळ्या संपल्या असतील. सुका मेवा संपला असेल. ते खातील आणि परत गोळ्या सुरू करतील. पीछे के दरवाजे से बाहर निकलो जल्दी. चल चल बाहर चल. ओए मूव. कानोळे कवर. कवर कवर ओके. सर फायनली आपण करून गेलो सर. सापडलेले सुख आता तोच
सारे सोडून मागे अपुरेच झालो माझे नाहीच उरले काही केली आहेच निघण्याची घाई जाता जाताना आता तुझी माफी मागतो बाई, अहो तुमचा नवरा खरोखरच नशीबवान. देशासाठी शहीद होण्याचं भाग्य खूपच कमी लोकांना शोधलीत नेहमी सारी स्वप्ने माझ्या करायची सारी होते पण मोडला हा खेळ स्वप्न अधुरी राही मला मिळाला नाही वेळ. कनोळे वीरेंद्र देशासाठी मेलाय तो. आता तो शहीद आहे असं लेबल लावून टाका. कनोळे आपली ड्युटीच आहे ना. आपणच सांभाळायची. आता तोंडाशी आलेलं पोर असं गेल्यावर दुःख होतं, पण त्यापेक्षा जास्त दुःख होतं ना ते आपल्या मारणाऱ्याला आपण पकडल्यावर त्याचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत तो सरकारी पाहुणच्या झोडीत राहणार. आपल्या पोरा बाळांचा जीव घेणाऱ्याच्या नराधमाला आपणच संरक्षण द्यायचं. इस बार ऐसा नहीं होगा. नहीं होगा इस बार ऐसा. नहीं. हे अतिरेकी आहेत, हे अजून सिद्ध व्हायचंय. तू चल. ए, चल. नाम बोलो. क्या करोगे नाम जानकर? पहले नाम पूछो, बाद में धर्म पूछो, बाद में जात. फिर सब यही कहेंगे ना, ये जात पात धर्म सब झूठ है, हम सब एक है. हाँ, हमें इस देश का यही चेहरा लोगों के सामने बेनकाब करना था. पाकिस्तान से हो या बांग्लादेश से? नाही. तो फिर आम्ही भारतीय आहोत. देश से गद्दारी. काय मागण्या काय तुमच्या? बंद गिरण्या आणि कंपन्या सुरू करा. शिक्षणाचा बाजार थांबवा. प्रत्येकाला शिकण्याचा हक्क द्या. कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना सोडवा. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवा. गोरगरिबांची घरं तोडता ना, तशीच मोठ्यांची अनधिकृत प्रॉपर्टी जप्त करा. भ्रष्ट मंत्र्यांची बँक खाती तपासा. देशाबाहेरचा देशाचाच पैसा देशात आणा. प्रत्येक हाताला काम द्या. प्रत्येकाला घर द्या. या देशातल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, त्याला जगू द्या. सगळीकडचा अतिरेक थांबवा. काय डोकं फिरलं तुमचं? या मागण्यासाठी एवढं केलं? मग काय करणार? तरुणांना शिक्षण असूनही नोकरी मिळत नव्हती. मग या रिकाम्या डोक्यात दुसरं काय येणार? या देशात एक जीव घेणा खड्डाही एखादं मूल त्यात पडल्याशिवाय बुजवला जात नाही. असा आहे आपला भारत देश महान. एक मिनिट, तुम्हाला काय वाटतंय खूप मोठी क्रांती केलीत तुम्ही? या देशातला प्रत्येक तरुण जेव्हा तुमच्यासारखा वागू लागेल ना, तेव्हा या देशाची काय अवस्था होईल याचा विचार करा जरा. मग यापुढे कुणीही तरुण हा मार्ग स्वीकारणार नाही याची काळजी घ्या. बंदूक हातात घेतल्यानंतर चर्चा करण्यापेक्षा ती चर्चा आधीच करा ना. ले जाओ इन्हें. ए, चल.